नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. खास हा कार्यक्रम अमित साटम आणि महापौर यांचा सत्कार आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार आणि महिला दिन. कारण मी ह्या दिवसाची वाट बघत होती की 1987 ला जेव्हा भारतीय जनता पार्टीची सदस्य म्हणून झाली त्यानंतर जो संघर्ष होता आणि कम्युनिस्टांबरोबर संघर्ष करत करत मला ट्रिपल इंजिनचं माझ्या डोळ्यासमोर आज सरकार बघायला मिळालं. म्हणून मी खरा हा सन्मान आज ठेवलेला आहे की केंद्रामध्ये माझे पंतप्रधान, राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये माझा महापौर. हा दिवस म्हणजे अनेक कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्राणाची आहुतीचा हा दिवस आहे. 2 खासदारांपासून देशाचं उच्चतम स्थान आमच्या राष्ट्रपती त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत, प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे, राज्यपाल भारतीय जनता पार्टीचे, महापौर राज्य पार्टीचे आणि ह्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम, चित्राताई, आमच्या ऋतुताई तावडे, त्याचबरोबर माझ्या मार्गदर्शिका आणि राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि आमच्या माजी आमदार आमच्या कांताताई नलावडे, आमच्या सर्वांचे लाडके आणि उत्तर मुंबईचे आमच्या सर्वांचे लाडके असे माजी खासदार आणि संसद रत्न गोपाळ शेट्टीजी, आदरणीय मुंबईचे महामंत्री पवन मिश्राजी, बाळा तावडेजी, प्रकाश दरेकरजी आणि ज्यांनी खरोखर नारी शक्ती दाखवून दिली आणि कारगिलच्या युद्धामध्ये काम केलेले अशा आमच्या फ्लाइंग ऑफिसर आणि माझ्या सर्व शिक्षण समितीच्या सभापती, आमची माझी सहकारी राजश्रीताई, शीतलताई, योगिताताई, सप्ताताई, आता नवनिर्वाचित अध्यक्षा योजनाताई, योगिताताई, सर्व नगरसेविका, आमची रिद्धीची मुलगी डॉक्टर अदिती असेल, आमची स्वातीताई, त्याचबरोबर सुधा सिंग, सर्व नवनिर्वाचित नगरसेविका आणि आज आपल्या दहिसरच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज जो आपल्या सगळ्यांना आगळा वेगळा महिला दिन सादर करून दाखवला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि कोणी जायचं नाहीये. हा कार्यक्रम आटपल्यावर पुन्हा आपले 2 मोठे कार्यक्रम आहेत, त्यामुळे त्याच्याशिवाय कोणी जायचं नाहीये. मी अंकिताताई आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगते, हे जे नेते बसलेले ना, ह्या नेत्यांची रात्री 1 वाजेपर्यंत वाट बघणारी त्यांची गृहिणी ही सुद्धा माझी एक महिला भगिनी आहे. फक्त महिलांचा सन्मान नाही तर घरी जाऊन ह्यांनी सुद्धा आपल्या बायकोला माझी प्रेमाची साडी द्यायची आहे. त्यामुळे जेवढे व्यासपीठावर पुरुष बंधू बसलेत ह्या सर्वांना आपण इकडे येऊन अंकिता आणि सगळ्यांनी द्यावं अशी मी विनंती करते. धन्यवाद मनीषाताई. सत्कार्याचा आणि प्रेरणेचा दीप हाताशी घेऊन अनेकांच्या वाटा उजळणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या मनीषाताई खूप छान असं म्हणत अगदी हृदय